नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचे आपल्या गोल्ड अँड सिल्वर इन्व्हेस्टमेंटच्या मास्टर कोर्सच्या डे 10 मध्ये. आणि हा आपला शेवटचा भाग असणार आहे आपल्या गोल्ड अँड सिल्वर इन्व्हेस्टमेंटच्या कोर्सचा, जो खूप महत्त्वाचा असणार आहे. त्या भागामध्ये आता आपण चर्चा करणार आहोत की नेमकं तुम्हाला गोल्डमध्ये आणि सिल्वरमध्ये इन्व्हेस्टमेंट नेमकं कशा प्रकारे करायची आहे, पोर्टफोलिओचा किती टक्के भाग इथं आपल्याला अलॉकेट करायचा आहे, याच्यामध्ये तुम्ही SIP कशा प्रकारे करू शकता आहात, या सर्व गोष्टी आपण या सेशनमध्ये बघणार आहोत. ठीक आहे. सो स्टेप बाय स्टेप आता आपण शिकून घेऊया एक एक गोष्ट. लेट्स गो. आता इथं आपण जर बघितलं सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, तर यामध्ये सगळ्यात पहिले आपल्याला जाणून घ्यायचं आहे की नेमकं पोर्टफोलिओमध्ये अलॉकेशन कशा प्रकारचं असलं पाहिजे. त्याच्यामध्ये पोर्टफोलिओमध्ये अलॉकेशन जर बघितलं तर सगळ्यात पहिले गोल्ड आणि सिल्वर जे काय आहे ते तुमचं जो काही टोटल पोर्टफोलिओ आहे त्यामध्ये किमान 10 ते 15% जो काही भाग आहे तो तुमचा पोर्टफोलिओचा त्याच्यामध्ये असला पाहिजे आहे. म्हणजेच तुमचा पोर्टफोलिओ जर समजा 1 लाख रुपयाचा जर असेल तर त्यापैकी 10 ते 15 हजार रुपये तरी तुमचे सोने आणि चांदीमध्ये असलेले पाहिजे आहे. तुम्ही दोन्हीपैकी कशामध्ये पण टाकू शकता किंवा काही सोन्यामध्ये काही चांदीमध्ये पण तुमच्याप्रमाणे टाकू शकता. पण हे सोनं आणि चांदी तुमच्याकडे नेहमी असलं पाहिजे आहे. म्हणजे जेव्हा पण मार्केट जेव्हा चालत नाही, जसं की मागच्या 1 महिन्यामध्ये किंवा मागच्या 1 वर्षामध्ये आपण जर बघितलं तर निफ्टी जो काही तो खूप जास्त वाढलेला नाही. म्हणजे शेअर मार्केट खूप वर नाही गेले पण सोन्या चांदीचे भाव भरपूर वर गेले. तर जेव्हा पण मार्केट परफॉर्म नाही करत आहे तेव्हा सोनं चांदी परफॉर्म करत असतं. म्हणून शेअर मार्केटमध्ये जशा प्रकारे तुम्ही इन्व्हेस्टमेंट केली पाहिजे तर 10-15% जी काही इन्व्हेस्टमेंट आहे ती इथं पण असता तुमची कामं आहे. जेणेकरून कधी जर समजा शेअर मार्केट नाही झालं तर इथं आपले पैसे तशाप्रमाणे वाढून, ही महत्त्वाची गोष्ट आहे. तर पोर्टफोलिओचं अलॉकेशन तुम्हाला नक्की करायचं आहे. आणि अशाच प्रकारे तुम्ही SIPचं अलॉकेशन करू शकता. जो पण व्यक्ती समजा 5,000 रुपये दर महिन्याला SIP करतो आहे त्या व्यक्तीने किमान 1,000 रुपये तरी सोन्यामध्ये इन्व्हेस्टमेंट करायला पाहिजे दर महिन्याला. आणि बाकीचे जे काही 4,000 रुपये जी काही SIP आहे ती तुम्ही बाकीच्या ठिकाणी करू शकता आहात. तुमच्या म्युच्युअल फंडमध्ये किंवा शेअर्समध्ये तुम्ही करू शकता आहात. तर किमान 10 ते 15% जो काही हिस्सा आहे तुमच्या पोर्टफोलिओचा तो सोने आणि चांदीमध्ये असला पाहिजे. ही पहिली गोष्ट एकदम बेसिक. आता SIP आपण कशा प्रकारे करू शकतो. SIPचा अर्थ काय होतो की आपण एक ठराविक जी काही रक्कम आहे दर महिन्याला ती आपण गोल्ड ETFमध्ये इन्व्हेस्टमेंट करणार आहोत. तुम्ही बाकीच्या ठिकाणी पण करू शकता आहात, पण गोल्ड ETF बेस्ट आहे कारण याच्यामध्ये चार्जेस पण कमी लागतात, सर्व काही आपल्याला परवडतं, रिटर्न पण चांगले मिळतात. सो गोल्ड ETF जे काही ना ते तुम्ही दर महिन्याला खरेदी करू शकता. ज्यांना पण SIP सुरुवात करायची आहे ते डायरेक्टली तुमच्या ॲपवर जाऊन SIP सुरुवात पण करू शकता आहात. त्यामध्ये आता SIP कशी करायची त्यावर मी एक वेगळा व्हिडिओ बनवणार आहे. तसं तो आपला नेक्स्ट व्हिडिओ असणार आहे की नेमकं गोल्ड आणि सिल्वर ETF खरेदी कसे करायचे आहेत, लमसम कसे खरेदी करायचे आणि SIP कसं करायचं, दोन्ही पण मी तुम्हाला त्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. सो SIP जी काय ना ती तुम्ही एक ठराविक रक्कम करू शकता. म्हणजे दर महिन्याला 500 रुपये किंवा दर महिन्याला 1,000 रुपये, दर महिन्याला 2,000 रुपये, अशी काही ना काहीतरी जी काही ठराविक रक्कम आहे ती तुम्ही दर महिन्याला गोल्ड आणि सिल्वरमध्ये टाकू शकता. समजा गोल्डमध्ये टाकू शकता, गोल्ड ETFमध्ये, जेणेकरून की हळूहळू तुमच्याकडे भरपूर सारे जे काही गोल्ड ETF आहे ते येऊन जाईल. मग नेमकं कधी ही SIP केली पाहिजे. तर SIP तुम्ही 2 प्रकारे करू शकतात. एक तर तुम्ही डायरेक्टली स्वतः SIP जी काही ती तुम्ही सुरुवात करू शकता आहात ऑटोमॅटिकली, की एक तुम्ही तारीख सिलेक्ट केली, समजा तुम्ही 5 तारीख सिलेक्ट केली तर 5 तारखेला दर महिन्याला काय होईल, 5 तारखेला तुमच्या अकाउंटमधून पैसे ऑटोमॅटिकली कट होऊन तुमचे जे काही 1,000 रुपये आहेत ते त्या गोल्ड ETFमध्ये लागून जातील. इथं नॉर्मल SIP झाली. तुम्ही पाहिजे तर स्वतः पण SIP करू शकता मॅन्युअली, ज्याच्यामुळे की तुम्हाला थोडे जास्त रिटर्न मिळू शकते. त्याला की आपण थोडंसं स्मार्ट SIP असं म्हणतो. ते तुम्ही कसं करू शकता आहात की जेव्हा पण तुम्हाला महिन्याभरामध्ये असं दिसेल की जे काही सोनं आहे त्याची किंमत आज खाली आलेली आहे, म्हणजे 1% जर समजा ज्या पण दिवशी तुम्हाला असं दिसलं की 1% सोन्याची किंमत खाली आली तर त्या दिवशी गोल्डचा जो काही ETF आहे त्याचा पण भाव कमी झालेला असणार आहे. तर त्या दिवशी तुम्हाला इन्व्हेस्टमेंट करायची, जेणेकरून की तुम्हाला कमीत कमी भावामध्ये ETF जो काही तो मिळणार आहे, तुम्हाला जास्त ETF मिळतील. सो जेव्हा पण 1% जेव्हा सोनं खाली गेलेलं असेल तेव्हा तुम्ही समजा 1,000 रुपये इन्व्हेस्टमेंट करू शकता आहात. ज्या पण दिवशी तुम्हाला कधी असलं दिसलं की दिवसभरामध्ये 2% सोनं खाली गेलेलं आहे तर तुम्ही मग 2,000 रुपयाचे गोल्ड ETF जे काही ते खरेदी करू शकता त्या दिवशी. अशा प्रकारे तुम्ही मॅन्युअली पण पाहिजे तर खरेदी करू शकता आहात. महिन्याभरामध्ये असे 1-2 दिवस नक्की आता की जेव्हा सोनं जे काही ते 1% खाली गेलेलं आहे किंवा 2% खाली गेलेलं आहे त्या दिवशी तुम्ही जर गुंतवणूक जर केली तर तुमचे पैसे अजून जास्त तुम्हाला रिटर्न्स मिळतील. कारण जेव्हा पण सोन्याचे भाव कमी होत आहेत तेव्हा आपण त्यामध्ये इन्व्हेस्टमेंट करतो आहे. तर ही खूप स्मार्ट प्रकारची गुंतवणूक आहे. हे तर बाकीचे लोक जसं नॉर्मल SIP करतात, तुम्ही एक डेट सिलेक्ट करायची त्या दिवशी पण तुम्ही करू शकता, काही प्रॉब्लेम नाही. पण ज्यांना जमेल ते अशा प्रकारे SIPच्या स्ट्रॅटेजीचा सुद्धा वापर करू शकता. एकदम सिंपल स्ट्रॅटेजी आहे. जेव्हा पण समजा सोनं आपल्याला 1% खाली गेलेलं असेल आपण 1,000 रुपये टाकून द्यायचे. म्हणजे सोन्या
गोल्ड ETF जे किती 1,000 रुपयाचे खरेदी करायचे. जेव्हा पण आपल्याला सोनं 2-3% जेव्हा खाली दिसेल तेव्हा आपल्याला 2,000 रुपयाचे गोल्ड ETF खरेदी करायचे, जेणेकरून की जेव्हा पण सोनं खाली जात आहे तुम्ही इन्व्हेस्टमेंट करत आहात, जेणेकरून की तुमची जी काही इन्व्हेस्टमेंट आहे ती खाली खाली होत राहील. आणि जेव्हा पण सोन्याचे भाव वाढतील तेव्हा मग तुमच्याकडे भरपूर जास्त युनिट असणार आहे, तुम्हाला खूप जास्त फायदा होणार आहे. तर अशा प्रकारे पण तुम्ही SIP करू शकता आहात. दोन्हीपैकी जो पण प्रकार तुम्हाला जमणार आहे तुम्ही करू शकता आहात. तर तशा प्रकारे तुम्हाला SIP जी काही ती करायची आहे. तुम्ही पाहिलं तर कमी पण करू शकता, ज्यांना पण 1,000-2,000 रुपयाने जमत आहेत ते 500 रुपये 1,000 रुपये पण करू शकता आहात, किंवा तुम्ही 200-300 रुपयापासून पण सुरुवात करू शकताय तसं. त्यानंतर आता पुढची एक महत्त्वाची गोष्ट ही आहे की लमसम आणि SIPमध्ये आपल्याला कशा प्रकारे हे करायचं आहे. तर ज्यांना SIP नाही करायचे आहे ते लमसममध्ये पण गुंतवणूक करू शकता आहात. बट लमसममध्ये पण तुम्हाला कधी गुंतवणूक करायची आहे, जेव्हा पण मार्केट खाली आलेलं असणार आहे तेव्हाच तुम्हाला गुंतवणूक करायची आहे. जेव्हा पण मार्केट खाली असणार आहे, जेव्हा पण मार्केट तुम्हाला 3-5% खाली दिसलं तेव्हा तुम्ही लमसममध्ये गुंतवणूक करू शकता आहात. SIP जे काही ते तुम्हाला नियमितपणे करत राहायचे आहे. जेव्हा पण आपल्याकडे दुसरीकडून पैसे येईल, जसं की समजा कुठून बोनस मिळालेला आहे, समजा कुठून तुम्हाला एक्स्ट्रा पैसे आले आहेत, तुमची जे काही सॅलरी आहे त्याला सोडून दुसरीकडून जर तुम्हाला जर पैसे आले असतील, त्यातले जे काही पैसे आहेत तुम्ही लमसम सोन्यामध्ये टाकू शकताय. 5,000, 10,000, 20,000 जे पण तुमच्याकडे पैसे आले आहेत तुम्ही सोन्यामध्ये गुंतवणूक करू शकता. बाकीचे काही SIP आहे ते आपल्याला दर महिन्याला चालू राहून द्यायची. दोन्हींचं पण मिक्सचर करून तुम्हाला एक चांगली गुंतवणूक जी काही ती सोन्यामध्ये होणार आहे, एक महत्त्वाची गोष्ट आहे. आता नेमकं खरेदीची महत्त्वाची वेळ काय आहे, तर सगळ्यात पहिले तुम्हाला बाय ऑन डिप्स करायचं आहे. जेव्हा पण तुम्हाला दिसेल इंटरनॅशनल मार्केटमध्ये सोन्याचे रेट किंवा चांदीचे रेट कमी होत आहेत तेव्हा जास्त करून तुम्हाला खरेदी करायचं आहे. नॉर्मली लोक काय करतात की जेव्हा पण भाव वाढायला लागतात तेव्हा लोकांना ते आकर्षण होतं की आता भाव वाढत आहे मग आपण खरेदी करू. पण तसं नसतं करायचं. जेव्हा पण मार्केट खाली जाणार आहे, कारण बघा सर्वांना माहिती का सोन्या चांदीचे रेट जे काही भविष्यामध्ये लॉंग टर्ममध्ये ते वरच जाणार आहे. तो जेव्हा पण ते खाली जाईल ना तेव्हा आपल्याला ॲक्च्युलीमध्ये खरेदी करायचं असतं, तेव्हा आपल्याला स्वस्तमध्ये मिळत असतं. एक सिंपल गोष्ट आहे. पण लोक जास्त करून केव्हा खरेदी करतात, जेव्हा एकदम वर जात असतं मार्केट, तर तेव्हा नाही खरेदी करायचं आहे तुम्हाला. जेव्हा मार्केट ज्या पण दिवशी मार्केट खाली पडलेलं असेल त्या दिवशी तुम्हाला खरेदी करायचं आहे सोनं. सिंपल स्ट्रॅटेजी आहे. MCXवर चार्ट बघून तुम्ही खरेदी करू शकता. ज्या पण दिवशी तुम्हाला असं दिसेल की सोनं आहे ना सर एका दिवसामध्ये 4-5% खाली आलं आहे, असं ॲक्च्युअलीमध्ये कधी होत नाही. पण जेव्हा पण तुम्हाला दिसेल, समजा 2-3 महिन्यातून तुम्हाला एकदा जरी असं दिसलं की सोनं एका दिवसामध्ये 3-4%, 5% खाली आलेलं आहे, तर त्या दिवशी तुम्ही सोन्यामध्ये मग लमसम गुंतवणूक करू शकता. म्हणजे एकटी 20-30 हजार रुपये 50 हजार रुपये तुम्ही गुंतवणूक करू शकता. ज्या पण वेळेला खाली तुम्हाला एकदम सोनं एकदम खाली मिळत असेल, 3-4% सोनं एका दिवसात खाली गेलेलं आहे, तेव्हा तुम्ही लमसम गुंतवणूक करू शकता आहात. 20,000, 30,000, 40,000 रुपये. कित्येक वेळ व्यक्ती मला हे प्रश्न नक्की विचारतात की सर लमसम गुंतवणूक करायची आहे, कधी करू. तर ज्या पण दिवशी तुम्हाला मार्केट 3-4%, 5% खाली गेलेलं दिसेल तेव्हा तुम्ही लमसम गुंतवणूक करू शकता आहात. 40,000, 50,000, 1,00,000 जी पण तुम्हाला करायचे आहेत, जेव्हा पण मार्केट खाली दिसेल तुम्ही करू शकता आहात. बाकी SIP जी काही ती तुम्हाला दर महिन्याला चालू राहून द्यायची आहे. फेस्टिव्ह सीझनमध्ये जास्त करून जेव्हा पण तुम्हाला सोनं जर पाहिजे असणार आहे, तुमच्या घरी लग्न आहे, तर सिंपलशी गोष्ट आहे तुम्ही आधीच खरेदी करून ठेवा. जेव्हा पण सोन्याची किंमत कमी असते, कारण त्या टाईमला सोन्याची किंमत नॉर्मली वाढत असते. जेव्हा पण सणासुदीचे दिवस येतात तेव्हा वाढलेली असते, जेव्हा लग्नाचं सीझन येतं तेव्हा वाढलेली असते. त्यामुळे तुम्हाला जर सोनं पाहिजे असेल तर पहिलेच खरेदी करून ठेवायचं. आणि तुम्हाला जर इन्व्हेस्टमेंट जरी करायची असेल तरी पण या सणासुदीच्यामध्ये किंवा जेव्हा लग्नाचं सीझन असणार आहे तेव्हा नाही करायचे आहेत. जेव्हा पण थंड आहे, सर्व गोष्टी काही जास्त सण नाही आहे, काही जास्त लग्न नाही, तेव्हा सोन्याची किंमत कमी असते, तेव्हा तुम्हाला नॉर्मली खरेदी करायचं आहे. सो लमसम इन्व्हेस्टमेंट करताना फेस्टिव्ह सीझनचं पण तुम्ही लक्षात ठेवायचं आहे की जेव्हा कोणकोणती गोष्ट आहे आपल्याला कमीत कमी याच्यामध्ये गुंतवणूक करायची. कारण बघा आपल्याला हे तर माहिती आहे की सोनं वर जाणार ही गोष्ट तर फिक्स आहे, बट कमीत कमी रुपयांमध्ये आपल्याला गुंतवणूक करणं गरजेचे आहे, जेणेकरून की आपल्याला जास्तीत जास्त रिटर्न जे काही ते मिळणार आहे. ही इम्पॉर्टंट गोष्ट असणार आहे. त्यानंतर शेवटी मी तुम्हाला 2-4 टिप देतो की गोल्ड आणि सिल्वरमध्ये जेव्हा पण तुम्ही इन्व्हेस्टमेंट करणार आहात, गोल्ड किंवा सिल्वर कशामध्ये पण करणार आहात, तर जिथं पण GST लागतोय तिथून तुम्हाला जास्त करून नाही, जसं की फिजिकलमध्ये सोनं नाही खरेदी करायचं आहे, डिजिटल गोल्ड नाही तुम्हाला खरेदी करायचं आहे पण फोनपे गुगल पेवरून, कारण तिथं आपल्याला GST लागतो. तुम्हाला जास्त करून गोल्ड म्युच्युअल फंडमध्ये किंवा तुम्ही सोवरन गोल्ड बॉन्ड्समध्ये इन्व्हेस्टमेंट करू शकता आहात किंवा गोल्ड ETF मध्ये तुम्ही इन्व्हेस्टमेंट करू शकता. सिल्वरमध्ये पण तुम्ही एक तर सिल्वर खरेदी करू शकता आहात किंवा सिल्वर तुम्ही खरेदी करू शकतात. ही एक महत्त्वाची गोष्ट असणार आहे. SGBमध्ये आपण जर बघितलं तर तुम्ही गुंतवणूक करू शकता आहात. तुम्ही जर शेवटपर्यंत जर ठेवलं तुम्हाला व्याजावर पण कोणता कर लागत नाही आणि जे पण तुमचा कॅपिटल गेन होत असतो, जे पण सोन्याचे भाव तिथं वाढतात त्यावर कोणता टॅक्स लागत नाही.
सो सोवरन गोल्ड बॉन्ड्स तर बेस्टच आहे, तुम्हाला जर मिळाले तुम्ही तिथून घेऊ शकता, जसं मी तुम्हाला सांगितलेलं आहे त्या व्हिडिओमध्ये. त्यानंतर SIPला तुम्ही ऑटोमेट करा जास्त करून. ज्यांना पण डिसिप्लिननी नाही समजा करता येत आहेत तर तुम्ही ऑटोमेट करू शकता. SIP आपण सुरू करून द्यायची, म्हणजे रेग्युलरली तुमचे जे काही पैसे आहेत ते SIPमध्ये लागत जातील. ही महत्त्वाची गोष्ट आहे. त्यानंतर वर्षातून तुम्हाला पोर्टफोलिओ जो तो एकदा नक्की रिबॅलन्स करायचा आहे की नेमकं 10-15% जे काही आहे ते सोनं आपल्या याच्यामध्ये आहे का नाही आहे, बाकीचे म्युच्युअल फंड किती आहे, स्टॉक्स किती आहे, त्याचे एक रिबॅलन्सिंग सुद्धा तुम्ही नक्की करू शकता, जेणेकरून की तुम्हाला एक चांगला बेनिफिट मिळणार आहे. तर ओव्हरऑल जर आपण बघितलं तर अशा प्रकारे तुम्हाला तुमचा पोर्टफोलिओचं एक प्लॅनिंग करायचं आहे, SIPचं प्लॅनिंग करायचं आहे. रेग्युलरली सोन्यामध्ये पण आणि चांदीमध्ये पण आपली इन्व्हेस्टमेंट जी काही ती गरजेची आहे तेवढीच, जेणेकरून की पुढं पण जेव्हा सोनं चांदी वाढेल तेव्हा आपल्याला त्याचा जो काही फायदा आहे तो नक्की होणार आहे. सो अशा प्रकारे तुम्हाला सोनं आणि चांदीमध्ये पोर्टफोलिओची प्लॅनिंग करायची आहेत. तुम्ही सोनं आणि चांदीमध्ये किती SIP करणार आहात हे मला नक्की आता कमेंटमध्ये सांगायचं. व्हिडिओ कसा वाटला ते पण मला कमेंटमध्ये सांगा. तुम्ही अजून लाईक केलं नसेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. पुढं पण आता आपण अशाच प्रकारच्या वेगळ्या जे काही सिरीज आहेत त्या पुढं पण आपण आणणार आहोत. ठीक आहे, तर भरपूर साऱ्या सिरीज जे काही आहेत ते माझ्या पाईपलाईनमध्ये आहेत. मी भरपूर साऱ्या सिरीज अशा प्रकारचे जसं आपण गोल्डवर हा कोर्स बनवलेला आहे. तर आपला जो काही कोर्स आहे तो पूर्ण झालेला आहे. तुम्हाला पूर्ण कोर्स कसा वाटला ते पण मला तुम्ही कमेंटमध्ये सांगू शकता. चला तर मग आता आपण व्हिडिओला एंड करूया. भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय बाय.